नमस्कार मित्रांनो, आर्टोटेक मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची व आनंदाची बातमी आली मित्रांनो। आपण पाहू शकता एक महत्त्वपूर्ण असा जी आर आले मित्रांनो। जसं की 19 जिल्ह्यासाठी मित्रांनो 1339.49 कोटी एवढा निधी मंजूर झाले मित्रांनो। तर 29 जिल्हे कोणकोणते आहेत व शेतकऱ्यांना हा निधी कधी मिळणार आहेत व जिल्हे म्हणजे हेक्टर किती रुपये हे मिळणार आहेत हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत मित्रांनो। तर हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा। आपण जर चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया। तर शेतकरी मित्रांनो, आपण सुरुवातीला ह्या जी आरची प्रस्तावना पाहूया। म्हणजेच मित्रांनो, अतिवृष्टी, पूर किंवा असा नैसर्गिक जर वादळामुळे आपली शेती पिकाचे नुकसान झाल्यास मित्रांनो आपल्याला NDRFच्या दरानुसार म्हणजे NDRFचा दर 8,500 रुपये असतो मित्रांनो। यानुसार आपल्याला प्रति हेक्टरी मदत दिली जाते मित्रांनो। त्याचप्रमाणे मित्रांनो ह्याही वर्षी शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले। त्यामुळे मित्रांनो जसे जून ते 2025 म्हणजेच मित्रांनो जून, जुलै, ऑगस्ट या 3 महिन्यांमध्ये मित्रांनो राज्यात विविध जिल्ह्यात अतिवृष्टी, पूर व नैसर्गिक आपत्तीमुळे मित्रांनो शेती पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले मित्रांनो। त्यामुळे शासन निर्णय निश्चित करून मित्रांनो रुपये 1,339,49,25,000 एवढा निधी मित्रांनो वितरण करण्यास म्हणजेच वाटप करण्यास शासनाने मंजुरी दिली आहे मित्रांनो। तर मित्रांनो हे पैसे आपल्याला कधी पडणार आहेत व कसे पडणार आहेत हे सुद्धा माहिती या जी आरमध्ये दिली आहे मित्रांनो। आपण पाहू शकता DBT पोर्टलद्वारे लाभार्थ्यांना थेट त्यांच्या बँक खात्यात निधी वितरित करण्यात यावा। सोबतच्या प्रपत्रातील सर्व लाभार्थ्यांची माहिती विहित नमुन्यातील काळजीपूर्वक तयार करून संबंधित अधिकाऱ्यांनी ती संगणकीय प्रणाली भरून मान्यतेबाबत नियमांची कारवाई पूर्ण करा असे दाखवले मित्रांनो। म्हणजेच मित्रांनो DBT माध्यमातून म्हणजेच आधार लिंक बँक अकाउंटला हे पैसे पडणार आहेत मित्रांनो। तर शेतकरी मित्रांनो हे फक्त जून, जुलै, ऑगस्ट या 3 महिन्यातील नुकसान झालेल्या शेतकऱ्यांसाठी हा निधी मिळणार आहे मित्रांनो। आणि सप्टेंबर महिन्यातील म्हणजे चालू महिन्यातील नुकसान भरपाई सेपरेट जारी येईल मित्रांनो। तर शेतकरी मित्रांनो जिल्हे कोणकोणते हे आपण पाहूया। सुरुवातीला मित्रांनो अमरावती, त्यानंतर अकोला, यवतमाळ, बुलढाणा, वाशिम, त्यानंतर मित्रांनो गोंदिया, भंडारा, गडचिरोली, वर्धा, नागपूर, कोल्हापूर, त्यानंतर मित्रांनो छत्रपती संभाजी विभागामध्ये हिंगोली, बीड, लातूर, धाराशिव, त्यानंतर नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव, अहिल्यानगर असे मित्रांनो जवळपास 19 जिल्हे आहेत। तर मित्रांनो या जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांची संख्या असेल किंवा मित्रांनो किती निधी कोणत्या जिल्ह्यासाठी मंजूर आहे हेही या ठिकाणी दाखवले आहे मित्रांनो। बाधित क्षेत्र किती आहे हेही या जी आरमध्ये उल्लेख केला आहे मित्रांनो। अशा 19 जिल्ह्यांसाठी मित्रांनो एकूण निधी मित्रांनो 1,339,49,25,000 एवढा निधी मंजूर झाले मित्रांनो। लवकरच मदत वाटपाची कारवाई पूर्ण झाल्यानंतर मित्रांनो हे रक्कम मित्रांनो शेतकऱ्यांच्या अकाउंटला पडेल मित्रांनो। जर तुम्हाला हा जी आर हवा असेल तर मित्रांनो खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक करून तुम्ही जी आर पाहू शकता मित्रांनो। तर ही माहिती तुम्हाला कशी वाटते नक्की कमेंटमध्ये सांगा। आपण जर चॅनल नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।